तर स्वागत आहे मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं. आपला राजाचा उत्सव जन्म उत्सव येतच आहे. त्यानिमित्तानं एकदम खतरनाक डिफरंट डिझाईन तयार केलेली आहे. सिम्पलच आहे पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीनं ही डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला PLP फाईल भेटून जाईल, प्लस PNG मटेरियल पण भेटतील आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं 2 स्टेपमध्ये भेटून जाईल. दोन्ही स्टेपच्या पासवर्डला कंबाईन करून एक्स्ट्रॅक्ट करताना टाकायचं आहे. ठीक आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर विदाऊट टाईम वेस्ट आपण लगेच आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो परत मी पिक्सल लॅब हेच ॲप्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामध्येच तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवणार आहे, कारण PLP फाईल तर प्रोव्हाइड केलेलीच आहे, PNG मटेरियल तर असतेच. दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये करणार होतो पण तिथं जास्तच वेळ लागणार आहे, तर जास्त वेळ नाही आहे. आपल्या महाराजांचा जन्मोत्सव लगेच 2-3 दिवसात येणार आहे, तर जास्त टाईम वेस्ट नको म्हणलं. लगेच तुम्ही आपलं पण बॅनर हे पोस्ट करून टाकावं. दुसऱ्यांचे तर करताच, हे पण तुमच्या डिझाईनमध्ये ॲड झालं पाहिजे पटकन. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला PLP फाईल इथं डायरेक्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो. जे पण फर्स्ट टाईम एडिटिंग वगैरे करत असतील त्यांच्यासाठी सांगतो, जे तुमच्याकडे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करा किंवा डिफरंट वेबसाईटवरून पिक्सल लॅबचं मोड ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा ते पण भेटलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथं जाऊन पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक हे पिन करून ठेवलेले आहे. डायरेक्ट तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. कुठले पण PNG त्यामध्ये इझिली ओपन होऊन जातील. ठीक आहे. तर आता इथं मी डायरेक्ट तुम्हाला PLP फाईल हे ओपन करून दाखवतो. या 3 डॉटला टच करायचे आणि जे पण जुने असतील तर धन्यवाद त्यांच्यासाठी की कंटिन्यू असा सपोर्ट राहू द्या. आणि तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये पुढं भेटूनच जाईल 2 स्टेपमध्ये. ठीक आहे. आणि नवीन असतील तर त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, तेवढाच सपोर्ट. तर इथं आपण फर्स्ट डायरेक्टली PLP फाईल इथं ओपन करूया. त्यासाठी इथं 3 डॉटला टच करायचं. इथून ऑप्शन भेटेल open.plp फाईल. या ऑप्शनला टच केल्यानंतर तुम्ही जिथं पण फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये फर्स्ट जाऊन इथं PLP फाईल ॲड करावा लागेल. डायरेक्टली PLP फाईल इथं ॲड होणार नाही. त्यासाठी इथं .plp या ऑप्शनला टच करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची फाईल असणार आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन फर्स्ट आपल्याला PLP फाईल हे इथं ॲड करून घ्यायची. ठीक आहे. शिवजयंती डिझाईन 2/2024 या नावाने मी हे फाईलचं नाव सेट केलेलं आहे आणि .plp या एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला ती फाईल भेटून जाईल. तुम्ही ओपन अँड ॲड करून टाका. मी ओपन ओनली करतो कारण ऑलरेडी माझी फाईल इथं ॲड आहे. आणि ओके करून बॅक येतो. ठीक आहे. तर ॲज इट इज तुम्हाला फाईल मी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं, 2 चेंजेस करायचं आणि बॅनर एकदम रेडी होऊन जाईल. फर्स्ट तुम्हाला जे टेक्स्ट वगैरे दिलेलं आहे त्यामागचं जे व्हाईट शॅडो वगैरे दिसते ते मी ह्याच टेक्स्टला चा कलर चेंज केलेला आहे, जे की या षटकोनाच्या सिम्बॉलला या लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे टेक्स्टची फाईल आहे. ठीक आहे. हे जे टेक्स्ट आहे. ठीक आहे. या टेक्स्टचा सपोज तुम्हाला कलर चेंज करून आणि त्याच बॅक साईडला तेच ॲडजस्ट करायचं आहे, तर त्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि अनलॉक करून घ्यायचं आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून षटकोनाच्या सिम्बॉलला टच करा आणि इथून तुम्हाला ऑप्शन भेटेल कलरचा. या कलरचा ऑप्शनला टच करून हे अनेबल करून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं शॅडो पाहिजे, शॅडोचा ऑप्शन पण तुम्हाला इथं डिफरंट भेटेल. पण जे मी बॅक साईडला टेक्स्ट ॲड केलेलं आहे ते मी अशा पद्धतीनं याचं कलर चेंज करून ॲड केलं आहे, जे की हे व्हाईट केलं आहे आणि मेन टेक्स्टच्या बॅक साईडला याला ॲडजस्ट केलं आहे. ठीक आहे. बाकी काही नाही आहे त्याच्यात. मी परत बॅक येतो, ॲज इट इज राहू देतो. आपल्याला इथं मेन काय करायचं आहे, तुम्हाला एवढं काही ताण नाही घ्यायचं, काही गरज नाही आहे. इथं फक्त 2 चेंजेस करायचे, जे की इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, जे की या लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून माझी जे PNG आहे, ठीक आहे, ही माझी PNG इथून डिलीट करायची. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनचं यूज करायचं आणि जिथं पण तुमची PNG कटआउट आहे त्या PNGला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आणि जेवढी पण तुम्हाला हे PNG पाहिजे तेवढी तुम्ही क्रॉप करून घ्या किंवा ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करा
मी त्याच पोझिशनला ते PNG ॲडजस्ट केलेली आहे, त्यामुळे मी हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो. आता तुमची PNG जिथं आहे त्या पद्धतीने तुम्ही मॅन्युअली हे ॲडजस्ट करा. ठीक आहे. जे डिझाईन तुम्हाला दिसते हे तलवारीची 2 साईडला दिलेलं आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे तर हे थोडंसं वरती पण घेऊ शकता. ठीक आहे. मी हे लॉक करून घेतो. जे हे तलवारीचे आहे त्याला अनलॉक करून त्या लेअरला सिलेक्ट करायचं. जर तुम्हाला तुमची इमेज PNG हे थोडीशी मोठी ॲडजस्ट करायची असेल तर ह्या तलवारीच्या PNGला तुम्ही थोडंसं वरती हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. मी ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे. परत हे लॉक करून टाकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची इमेज हे इथं ॲडजस्ट करायची. आणि नेम आहे ते सिम्पल आपण मराठीमध्येच टाकलेलं आहे, युनिकोड वगैरे काही यामध्ये यूज केलेलं नाही आहे. आणि जे इथं तुम्हाला जर लाईट इफेक्ट वगैरे ॲड करायचे असतील, मी इथं तुम्हाला PNGमध्येच लाईट इफेक्ट हे क्लिपिंग मास्क करून तुम्हाला PNG प्रोव्हाइड केलेलं आहे. कारण इथं आपल्याला ब्लेंडिंग मोडचा ऑप्शन भेटत नाही आहे. तुम्ही इथं फक्त नेमिंग हे एडिट करू शकता. त्यासाठी डायरेक्टली इथं क्लिपिंग मास्क करून तुम्हाला PNG तयार करून दिलेली आहे. तर काही ताण नका घेऊ. आणि जर टेक्स्टवर तुम्हाला लाईट इफेक्ट ॲड करायचा असेल तर तुम्ही हे पूर्ण बॅनर सेव्ह झाल्यानंतर दुसऱ्या पिक्स आर्ट किंवा IBS पेंट किंवा फोटोशॉप तर भारीच, याचं काही ताणच नाही. दुसऱ्या मोबाईल ॲपचा यूज करून तुम्ही ब्लेंडिंग मोडचं जिथं पण ऑप्शन भेटेल तिथं त्या ॲप्लिकेशनमध्ये हे बॅनर ओपन करून जिथं पण तुम्हाला लाईट इफेक्ट ॲड करायचे असतील तिथं तुम्ही लाईट इफेक्ट ॲड करू शकता. ठीक आहे. तर परत आता इथं आपल्याला नेक्स्ट काम करायचं जे की माझं नाव आहे त्याला एडिट करायचं. ठीक आहे. त्यासाठी या लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि जिथं पण हे नेमिंगचं तुम्हाला लेअर दिसते या नेमिंगच्या लेअरला टच करायचं आणि हे अनलॉक करून घ्यायचं. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा. काय पण केल्यानंतर हे टेक्स्ट बॉक्स ओपन होऊन जाईल आणि आपण जसं सिम्पल मराठीमध्ये नाव टाकतो त्या पद्धतीनं इथं तुमचं नाव टाकायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण प्रत्येक वेळासारखं सर्व मित्र परिवार, ठीक आहे, सर्व मित्र परिवार ओके करून डन करतो आणि हे ओके करतो. आधी थोडं चुकलं होतं. ठीक आहे. आता हे ओके आहे. याला सेंटरमध्ये घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे बोटाने ॲडजस्ट करू शकता. जर बोटं तुमचे लईच मोठे झाले तर तुम्ही ताण नका घेऊ. तर काय करायचं, इथं याच्या सिम्बॉलला टच करायचं आणि तुम्हाला इथं ऑप्शन भेटेल पोझिशनचं. या ऑप्शनला टच करायचं आणि ते टेक्स्ट किती प्रमाणात तुम्हाला मूव्ह करायचं ते हे इथून ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हे नाव इथं ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. मी परत क्रॉस करतो, बॅक येतो, ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच ठेवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने फक्त 2 चेंज करून हे बॅनर तुमचं रेडी होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला डिफरंट काही मॅन्युअली ॲड वगैरे करायचे असतील PNG वगैरे काही रिमूव्ह करून तर इथं या लेअरच्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला टच करून डिफरंट PNG वगैरे भेटतील. यामध्ये काहीतरी रिप्लेस वगैरे करायचे असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि या बॅनरला तुम्हाला सेव्ह करण्यासाठी या सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, इथून सेव्ह ॲज अ इमेज करायची आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी या कस्टम जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. अशा पद्धतीनं आपल्या पोस्टरची डिझाईन क्वालिटी पण एकदम खतरनाक हे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर डिझाईन कशी वाटली नक्की लाईक करा. आवडली असेल तर, नाही आवडली असेल तर तरी पण लाईक करून टाका. कारण आपल्या महाराजांची जयंती आहे, महाराजांचे डिझाईन आहे. सर्वजण एकदम मन लावून डिझाईन तयार करत असतील तर नक्की प्रत्येक डिझाईन तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.